एकच मिनिट मला एक फोन येतोय. हॅलो. तर आजचा आपला हा ग्रहण आणि अमावस्या म्हणजे अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण होतं. पण आजच्या दिवशी एक आपल्याला संधी मिळालेली असते की आपले जे विचार, ज्या भावना, जे त्रास आपल्याला मानसिक शारीरिक लेव्हलवर होत आहेत, काहीतरी अडथळे वाटतात आयुष्यात की आर्थिक काहीतरी गोष्टी होत नाहीत किंवा काहीही कुठल्याही प्रकारचे मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक जरी कुठलेही अडथळे आपल्याला समजा वाटत असतील, तर ही अमावस्या ही एक संधी आहे. मग या संधीचा कसा उपयोग करायचा? तर दर अमावस्येला तुम्ही हे जे आजचं रेकॉर्डेड सेशन मी पाठवीन ते तुम्ही ऐका आणि मी असं म्हणेन की दर अमावस्येला तुम्ही ज्या इच्छा करता ब्रह्मांडामध्ये त्याचं मॅनिफेस्टेशन सुरू होतं उद्यापासनं. कारण उद्यापासनं चंद्र सुरू होतो. आज अमावस्या आहे, पण 15 दिवस असं म्हणतात की अमावस्या ते पुढचे 15 दिवस तुम्ही जी इच्छा कराल आणि ज्या प्रयत्नात सातत्य ठेवाल ते सगळी मीटिंग चालू शुभ आहे. फळं तुम्हाला मिळतात. पांडुरंग दादा म्यूट करा. हा विचारतो. म्यूट करा, म्यूट करा पांडुरंग दादा. आता आपण आज काय करणार आहोत तर आज आहे अमावस्या आणि आज आपल्या पूर्वजांना ती आज संधी आहे आपल्याला. अमावस्या आणि पौर्णिमा ही संधी आहे. चांदे बदलतात, गिअर बदलतो, तशा प्रकारची आयुष्यात आपल्याला हे काहीतरी बदलण्याची संधी. म्हणून यापुढे तुम्ही अमावस्या आणि हेकडे जरूर पहा आणि तुम्हाला असं जाणवेल की हे अशा गोष्टींचा प्रयत्न तुम्ही अमावस्येपासून सुरुवात केलात तर आपल्या आयुष्यातल्या गोष्टी बदलायला लागतात, मॅनिफेस्टेशन्स होतात. मग ती कशी होतात तर आज आपण आपल्या पूर्वजांना, ज्यांना आपण मागच्या पिढीत ज्यांना आपले आजी आजोबा असतील, सासू सासरे असतील, त्यांचे सासू सासरे असतील, ज्या ज्या आपण मागच्या पिढीतल्या ज्या लोकांना ओळखतो आणि जे आपल्या आधीच या पृथ्वी तलावरनं भूलोकावरनं गेलेले आहेत, त्या सर्व पिढ्यांना आज आपण सद्गती मिळण्यासाठी मनात एक संकल्प ठेवून त्यांना सद्गती आणि त्यांना सद्गती मिळाली, ते एका चांगल्या स्तरावर ते पोहोचले, त्यांना तिथे सर्वोत्तम अशा गोष्टी मिळाल्या, तर अर्थात त्याचे ब्लेसिंग्स आणि आशीर्वाद आपल्यापर्यंत नक्की पोहोचतात. आपल्याला काहीतरी त्रास होतात, काहीतरी अडचणी येतात, ह्याचाच संबंध आपल्या म्हणजे तुम्ही हिंदू धर्मात बघितलं असेल की आपल्या पूर्वजांच्या काही गोष्टी ज्या राहून गेलेल्या असतात त्याचा आणि आपल्याला मिळालेलं आयुष्य ह्याचा निश्चित संबंध आहे. म्हणूनच आपण तर्पण करतो, श्राद्ध, पिंडदान विधीसारखे विधी करतो. पण ह्याच्या पुढे काय करणं अपेक्षित असतं तर त्यांचं स्मरण आणि त्यांना सद्गती मिळण्यासाठी इथून केलेली प्रार्थना ही नक्की तिथे पोहोचते. आणि आपली प्रार्थना, आपले संकल्प त्यांच्यापर्यंत पोचावेत म्हणून आजचा आपण हा ग्रहणच्या दिवशी केलेला संकल्प ध्यान आपण करत आहोत. तुम्ही यापुढे प्रत्येक अमावस्येला हे रेकॉर्डिंग ऐकलं आणि आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना केली तर विश्वास ठेवा की नक्की त्यांच्यापर्यंत तुमच्या प्रार्थना पोचतील. त्यांना सद्गती, त्यांना अपलिफ्ट करायचंय आपण आधी, तर आपण इथनं होऊ. हे तुम्ही पहिले लक्षात घ्या की त्यांना देखील आपल्याला असं वाटतं ते आता आपल्या बरोबर नाहीयेत. आशीर्वाद रूपी आठवणींच्या रूपाने आपल्या अक्षरशः म्हणजे आपल्या जेनेटिक्स मध्ये सुद्धा आपले पूर्वज आहेत. कुठल्या रूपात आहेत तर विचार, भावना, आपले संस्कार आहेत, त्यांच्याकडनं आलेल्या आरोग्याची जी पॅटर्न्स आहेत, त्यांच्याकडनं आलेले विचारांचे जे पॅटर्न्स आहेत, त्यांच्याकडनं आलेले त्यांनी जी परिस्थिती पाहिली ती देखील आपल्याकडे पिढ्यानपिढ्या पास ऑन झालेली आहे. तीच आपण उद्या आपल्या पुढच्या पिढीला पास ऑन केलेली आहे. मग ही कुठेतरी स्वच्छता करणं आपल्याला गरजेचं आहे ना. तर आत्ता सद्गती त्यांना मिळण्यासाठी आपण प्रार्थना करूयात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले की आपलं देखील जेनेटिक्स हळूहळू का होईना हे सुधारणार आहे. पण हे विश्वास ठेवून आपण केलं तर आपल्याला नक्की त्याची फळं मिळते. तर आपल्याला काय करायचंय तर यापुढे ग्रहण, अमावस्या हे सुंदर मुहूर्त आहेत. काही त्याच्यात अशुभ नाही, काही नाही. सगळे पितरांचे जेव्हा चंद्र सूर्य ऍक्टिव्ह नसतात तेव्हा पितर ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे त्यांचे तुम्ही आशीर्वाद नक्की त्या दिवशी घ्या.
या ग्रहण आणि अमावस्येला घाबरायचं काही कारण नाही. आजच्या दिवशी जे जे तुम्हाला अस्वस्थता, चिंता, रडू येणं झालं असेल, तर ह्याचाच अर्थ तुम्हाला ते हील करायची गरज आहे. आणि त्याचसाठी पुढच्या अमावस्येला वगैरे असं होऊ नये, त्याच्यासाठी आपण आज पूर्वजांना विनंती करणार आहे की तुम्हाला सद्गती प्राप्त हो आणि त्याचा लाभ आम्हाला आणि आमच्या पिढ्यांना जरूर मिळेल. तर शांतपणे डोळे मिटून बसायचं आहे. मध्ये आज कोणी बोलायचं नाहीये, कारण हे खूप इंटेन्स आणि अतिशय फोकस्ड पूर्वजांना उद्देशून ही प्रोसेस करणार आहे आपण एक. फक्त ध्यान नाहीये आजचं. ही प्रोसेस केल्याने काय होणार आहे की सूक्ष्म स्तरावर का होईना त्यांच्यापर्यंत आपले आणि सगळ्यात सुंदर भावना तुम्हाला सांगते ही हृदयातनं उमटणारी असते. भावना तुमची जितकी छान असेल तितकी ती दुसऱ्यापर्यंत पोहोचतेच. त्यामुळे विश्वास ठेवा की तुम्ही आज जे करत आहात ते तुमचे आई वडील, सासू सासरे असतील, काका काकू, आत्या जे आज इथे नाहीयेत पण तुम्हाला त्यांची आठवण आहे, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद हवे आणि त्यांच्या देखील सद्गतीसाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचा आहे, तो हा आजचा दिवस आहे. तर आजच्या दिवसाबद्दल मी सांगितलं. आता मनात प्रत्येकाने एक छान संकल्प करायचा आहे. इच्छा तुमच्या ज्या ज्या आहेत त्या स्वतःच्या छातीवर हात ठेवून त्या स्पष्ट उच्चारा. मुलाबाळांच्या बद्दल असतील, तुमच्या करिअर विषयीच्या असतील, नातेसंबंधांविषयी असतील, तुमच्या स्वतःच्या मानसिक जडणघडणीबद्दल असेल, त्रासाबद्दल असेल, तेही स्वतःला सांगा की मला कशा कशातनं तुमची मदत लागणार आहे हे आज त्यांना आपल्याला सांगायचं आहे. तर चालू करूयात. मी काय म्युझिक लावणार नाहीये कारण आपण ही प्रोसेस करतो आहोत. आणि 11 वेळा ओंकार म्हणणार आहोत आपण नंतर. ओंकारामधनं जो ध्वनी आहे आणि भावना ती तिथपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे शांतपणे सगळ्यांनी ओंकार म्हणायचा आहे किंवा म्हणला नाही तर माझा ऐका शांतपणे. आणि तो ओंकारातनं ध्वनी कंपन जी आज जाणार आहेत ती त्या पूर्वजांपर्यंत नक्की पोहोचणार आहेत असा विश्वास ठेवा. सगळ्यांनी शांत बसायचं आहे. डोळे मिटा, शरीर, खांदे, मान रिलॅक्स ठेवा. अगदी आरामदायी स्थितीत स्थिर व्हा. डोळे हळूवार मिटून घ्या. 2-3 शांतपणे दीर्घ श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. दीर्घ ओंकाराने आपण सुरुवात करत आहोत ध्यानाची. हळूहळू आपलं शरीर, मन शांत होतंय अशी कल्पना करा. लक्ष तुमच्या शरीराकडे घेऊन जा. डोक्यापासून कपाळापर्यंत या, खाली या. चेहऱ्यावरचे स्नायू, तुमचा जबडा, गाल, ओठ, जीभ सगळं शांत सैल सोडा. कान, मस्तक सगळं सैल सोडायचं आहे. हात सैल सोडायचं आहे. छाती आणि पोटातून संथपणे श्वास घ्यायचा आहे. संथपणे सोडायचा आहे. तुमचं शरीर मन थकलंय त्याला रिलॅक्स करा. सबंध शरीरातून श्वास जातोय त्याकडे पहा. तसाच तो येतोय कुठून याकडे पहा. मांड्या, गुडघे, पावलं, तुमची बोट, नख सर्व काही अगदी शांत रिलॅक्स सोडून द्यायचं. सैल सोडून द्या. आपलं लक्ष नाभीकडे आणा. तिथून एक सुंदर असं कमळ उमललंय. त्याच्या सुंदर गुलाबी सोनेरी अशा पाकळ्या तुमच्या हृदयातनं फुलताना पहा. त्या पाकळ्यातून एक कोमल प्रकाश हळूहळू येतो आहे आणि हळूहळू तो कमळाचा आकार घेतो आहे. एक एक पाकळी उलगडताना पहा.
तो नाद जो आतमध्ये शांत श्वासाबरोबर आहे, तो ऐकू येतोय का? तो प्रयत्न करा. त्या कमळातून उबदार तेज पसरत आहे. छातीमध्ये, पोटामध्ये काही उबदारपणा जाणवतो का, याकडे लक्ष द्या. आपल्या शरीरात बारीक सारीक ज्या हालचाली होत आहेत, कंपन जाणवत आहेत, त्याकडे पहा. ते कमळ पूर्णपणे उमललं आहे. त्याच्या मध्यभागातून एक दिव्य प्रकाश तुमच्या हृदयातनं जाताना अनुभवा. हा प्रकाश तुमचा आतला प्रेमाचा, कृतज्ञतेचा प्रकाश आहे. हा प्रकाश आपल्या नाभीतून बाहेर हळूहळू विस्तारतो आहे. मस्तकातून, खोलीतून, या खोलीच्या पलीकडे, पूर्ण शहराच्या पलीकडे, पृथ्वीच्या पलीकडे, असं म्हणतात, अगदी काळाच्या देखील पलीकडे हा प्रकाश तुमच्या पूर्वजांपर्यंत, तुमच्या रक्तात, तुमच्या अस्तित्वात असलेल्या आत्म्यापर्यंत पोचतो आहे. ज्यांना तुम्ही पाहिलत, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, आणि ती लोक ज्यांना आपण कधीही पाहिलं नाही, त्यांनी आपल्याला कधी पाहिलं नाही, पण ते आपल्या फॅमिली लाईन मधले आहेत. त्या सर्वच पूर्वजांना आपण आता सद्गतीसाठी प्रार्थना करत आहोत. 3 ओंकार म्हणेन, त्या 3ही ओंकारातली स्पंदनं, हृदयातला कमळाचा प्रकाश त्या स्पंदनांना घेऊन पूर्वजांपर्यंत पोहोचतोय, अशी आपल्याला कल्पना करायची आहे. अगदी सुंदर बारीक प्रकाश कण हवेत तरंगत वर 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 दूर तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत आहे. युबानुभवा, त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करूयात. ते प्रकाश कण त्या तरंगांना घेऊन त्यांना हील करत आहे. त्यांना पुढच्या वाटेला मार्गस्थ करायला प्रयत्न करूयात. हा प्रकाशच त्यांना पुढचा मार्ग नक्की दाखवेल. तो प्रकाश त्यांच्या चहूबाजूनी वेढून घेतो आहे. मी आता सलग ओंकाराचं उच्चारण करत राहीन. तुम्ही फक्त हा प्रकाश हळुवारपणे त्यांच्यापर्यंत कसा पोचतो आहे आणि ते त्या उजेडात हलके होऊन पुढे मार्गस्थ होत आहेत, पूर्णपणे उजळत आहेत, हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. ही स्पंदन आणि तो प्रकाश
त्यांच्या आत्म्यापर्यंत पोहोचून ते अतिशय हलके आणि प्रकाशमान झालेले आहेत. जुने भार, जुन्या गाठी, जुने अडथळे सुटत आहेत. ते मुक्त होत आहे आणि सद्गतीला जात आहेत. मनापासून त्यांना कृतज्ञता द्या. तुम्ही जे दिलत आजवर, तुमच्यामुळे मी आज इथे आहे. तुम्हाला शांती लाभो, तुम्हाला सद्गती लाभो. तुमचे आशीर्वाद आम्हा सर्व कुटुंबियांवर, या सर्व समाजावर, सर्व विश्वावर अखंड बरसत राहोत. सदैव तुमची साथ, तुमची सोबत आणि आधार आमच्या बरोबर कायम असू देत. ते आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती पसरताना पहा, त्याची ऊब पहा. तो सबंध प्रकाश तुमच्या मस्तकावरनं, तुमच्या शरीरात, तुमच्या जेनेटिक्स मध्ये, तुमच्या पेशींपेशीमध्ये उतरतो आहे. आपले पूर्वज आपल्या सदैव पाठीशी आहेत. जरी आज ते शरीर रूपी आपल्यामध्ये नसले तरी अखंड चैतन्य रूपी स्त्रोतात ते आपल्या कुटुंबियांच्या, या समाजाच्या, या विश्वाच्या कल्याणासाठी अखंड काम करतच असतात. ती ऊब जाणवते का पहा. त्यांचं प्रेम संरक्षण तुमच्यात हळूहळू उतरत आहे, त्याचा अनुभव घ्या. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण अस्तित्व त्या प्रकाशाने व्यापलेलं पहा. मनातल्या मनात त्यांना नमन करायचं आहे. आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. आम्ही सदैव तुम्हाला स्मरणात ठेवू. आमच्याकडे आज जे आहे, आनंद, समाधान, पैसा, आरोग्य, नाती, ती केवळ तुमच्याच कृपेमुळे आहेत. ती कृपा आमच्यावर अशीच अखंड ठेवा आणि आमच्याकडून कायम इतरांची मदत हो, कायम आमच्याकडनं सत्कर्म हो, कायम आम्ही दानी हो. आमच्यावर अशी वेळ यावो की सदैव आम्ही इतरांना दान करावं. ह्या परिस्थिती आनंद आणि समाधानी ठेवण्यासाठी तुम्ही आमची सदैव मदत करा आणि कायम तुमचे हे शांत तेजस्वी चैतन्य आमच्या बरोबर आशीर्वाद रूपी ठेवा. धन्यवाद. तुम्हाला सद्गती मिळो. तुम्हाला सर्व लोकातील सर्वोत्तम गोष्टी प्राप्त हो. तुमचे भले हो आणि तुमचे आशीर्वाद कायम आम्हाला लाभत राहो. काही क्षण ही ऊब, आनंद, शांतता अनुभवायची आहे. हळूहळू तो नाभीतलं जे कमळ उमललेलं आहे, त्याचा प्रकाश आपल्या हृदयात स्थिरावतो आहे. ते आशीर्वाद त्या कमळरूपी प्रकाशात आपल्याच अंतरात, आपल्याच हृदयात साठवायचा प्रयत्न करा. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, आपल्या पितरांचे आशीर्वाद कायम आपल्या हृदयात आपण साठवून ठेवूयात. यापुढे आपल्याला कधीही काहीही अडचण आली तरी एक हात ठेवून आपण हृदयावर हाक मारल्यानंतर आपले पूर्वज आपल्या मदतीला येणार आहेत. त्यांना धन्यवाद म्हणा. मनोमन या विश्वाचे, आपल्या गुरुजनांचे, आपल्या आईवडिलांचे, आपल्या आराध्यांचे देखील आभार मानूयात. त्यांना देखील आपण विनंती करूयात की त्यांनी, आपल्या गुरूंनी, आपल्या आराध्यांनी, आपल्या कुलदेवी देवतांनी आपल्या पूर्वजांच्या कायम पाठीशी राहून त्यांना सद्गती मिळण्यासाठी आपले सहकार्य करावे आणि तसेच
आपल्या या भूलोकावरील कार्यासाठी देखील आपल्या बरोबर राहावे. ओम शांती शांती शांती. लक्ष श्वासाकडे आणा. हळूहळू शरीराची हालचाल करा. बोटं हलवा. शांतपणे आपले डोळे उघडा जेव्हा वाटेल तेव्हा. कोणीही काहीही 10 मिनिटं घरात कोणाशी बोलायचं नाहीये. एक ग्लासभर सगळ्यांनी पाणी प्या आणि देवघरात तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या आराध्यांना बसल्या जागी देखील तुम्ही नमस्कार करू शकता. आणि विश्वास ठेवा की तुम्ही जे संकल्प आज केले ते आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे आपल्याला ते नक्की मिळतील. आज अमावस्या आहे तर पुढचे 15 दिवस आपण फक्त पूर्वजांना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. हीच प्रक्रिया दरवेळेला तुम्ही कुठल्याही अमावस्येला करू शकता. सर्वांचे धन्यवाद. आणि ग्रहण काळ सुरू होत आहे तर सगळ्यांनी नामस्मरण करा जितकं शक्य असेल. तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, भीमरूपी काहीही येत असेल ते म्हणा. तुमच्या पूर्वजांसाठी आज म्हणा, कारण आपण आज संकल्प ध्यान केलेलं आहे त्यांच्यासाठी. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की रात्री आत्ता 9:30 वाजता विष्णू सहस्त्रनामाचं एक आवर्तन त्यांच्यासाठी संकल्प सोडून घरी तुम्ही ऐका. आज युट्यूबवर आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि पूर्वजांच्या सद्गती त्यांना प्राप्त होण्यासाठी म्हणून आत्ता एक पुढचा अर्धा तास तुम्ही घरात विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची ध्यानधारणा जप काय तुमचं देवाचं करायचं आहे ते निश्चित करा. आजच्या दिवशी आपण जे करतो त्याचं फळ शतेपटीने आपल्याला नक्की मिळतं. अमावस्येच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी कुठलाही आपण संकल्प केला तर त्याचं अनेक पटीत आपल्याला त्याचं फळ नक्की मिळतं. यावर विश्वास ठेवा आणि जरूर असा संकल्प करून एक झोपी जा. सगळ्यांना शुभरात्री. शुभम भवतु.